घेतली खोकला कमी होईल. लवकर बसला पाहिजे म्हणून समजा डबल ट्रिपल मात्रा घेऊन घेतली तर विघ्न तयार होईल. नाही आमच्या बऱ्याच वर्षाची गोष्ट आहे. खूप डोकं दुखत होतं, ताप आला होता. जा रे म्हणे डॉक्टर लहान म्हणे. हां तर गेला तर पेशंट आहे येतो म्हणे 5-10 मिनिटानं. याचं डोकं चांगलं दुखे. अभि जाणं बे आत्ता साल 5 पुन्हा जाऊन पाहिजे. पुन्हा गेला अरे येतो म्हणे पेशंट आहे म्हणे. त्या गोळी ते सांग कोणती घ्यायची तुम्ही. त्यानं सांगितलं एनर्जी गोळी घेऊन घे डोकं दुखते तर आणलं आण म्हणजे गोळ्या आणल्या गोळ्या 2 गोळ्या घेतो म्हणे. डोकं दुखत आहे म्हणे 1 घ्यायची 2 घेतो म्हणे. पटकन डोकं दुख बसलं पाहिजे. 2 गोळ्या घेतल्या उपाय झाला तो अपायचा वांत झालं. मस्त हीट वाढली, ॲसिडिटी वाढली. फजितीच म्हणजे फजिती कमी व्हायची तर पुन्हा फजिती वाढली. काऊन वापर नाही करता आला. वापर चुकला ना, गडबड झाली ती. अशा प्रकारे भोग विघ्नरूप परतंत्र. हे भोग पदार्थ जे आहे आपले, आपण ज्या साधनांचा, ज्या वापरांचा, ज्या कुटुंबाचा, ज्या माणसाचा, ज्या समजीचा, ज्या बोलण्या चालण्याचा, ज्या खाण्या घेण्याच्या, ज्या व्यवहाराचा वापर आपल्या सुखासाठी समाधानासाठी करतो तेच भोग पदार्थ विघ्न तयार करतात. पटलं? भजे खायची इच्छा झाली, इच्छा पूर्ण करायसाठी भजे केले पण तेच विघ्न निर्माण करते. काऊन प्रमाणाच्या बाहेर खाल्ले तर. कोणतीही गोष्ट प्रमाणात राहिली. नाकापेक्षा मोती जड झाला का नाक खसून जाणेच आहे. हो मोती चांगला दिसते पण नाकाले सोबत तेवढाच पाहिजे ना. केवढा लावाल तर कसं जमणार आहे. अशा जीवनामध्ये आपण काही अमर्यादित जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जर अमर्यादितपणा राहिला तर ते जगणं माणसाचं विघ्न तयार करते. विघ्न रूप परतंत्र करते. पराधीन आहे. नियम एक औषधीची बॉटल आहे, 2 चमच घेतलं तर इलाज होते आणि 2 चमचा जे 6 चमच घेतलं तर अपाय होते. उपाय तोच अपाय होते. पटलं का? है योग वियोग छलीन. है योग वियोग म्हणजे सुटणे. वियोग म्हणजे निघून जाणे. वेळ निघून जाते, पैसा निघून जाते, बोलणं निघून जाते, खाणं निघून जाते. तो शब्द तसाच राहते. नाही लसणाच्या पाकळ्या 5-6 खाऊन घेतल्या गोड लागल्या म्हणून तर तिथं जलन तयार होते. आता त्याचा निपटार पण तुमच्या हातात काहीच नाही. 6 तास तुम्हाला व्यथा भोगा लागल. ती खाताना विचार केला असता तर व्यथा आल्या नसत्या. किती खाऊन टाकल्या आतमध्ये गेल्यावर आता तुमचा इलाज काही राहिला नाही. आता ते पूर्ण पचून खास सापडून तुम्हाला भोगा लागेल त्याची व्यथा. अशा प्रकारे योग वियोग छलीन म्हणजे छलपूर्वक करत परिश्रम पाद प्राप्ति तब लखते मन की खिन्न. भोग विघ्न रूप है, परतंत्र है, मिलकर बिछुड़ जाने वाले हैं. लोग उन्हें छलपूर्वक हड़पने वाले हैं. भोग बहुत परिश्रम से प्राप्त होते हैं. भोग मिल जाने पर भी वे देखने पर मन के पूरे अनुकूल नहीं रहते. अतएव भोगों में सदा दुख ही बना रहता है. दुखमय सदा स्वरूप आदि मध्य अंतिम तेही ते आश न करही वह जो न चहे दुख लीन. विशाल साहेब म्हणतात भोगों का स्वरूप आदि में, मध्य में और अंत में सदैव दुःखपूर्ण है. निर्माण व्हायच्या अगोदर, निर्माण झाल्यावर आणि शेवटच्या काळात भोग घेतो त्यावेळेस दुःखपूर्णच आहे. कोणतेही भोगाचं स्वरूप. इसलिए जो मनुष्य दुख के खड्डे में पडना नहीं चाहते वे भोगों को पाने को आशा नहीं करते. आपण म्हणतो 1 वेळ तर द्या खाऊन पाहतो मग नका देऊ लागल तर 1 वेळ तर द्या. 1 वेळ दिला समजा ते खाऊन पाहिला मग नका देऊ तर लागल तर मग नाही म्हणत. जिभेला चटक लागल्यावर मग तो पुन्हा खायचं आहे. भोग अशी वस्तू आहे तर त्याला न घेणं बरं. 1 वेळ जर घेतलं तर तो तुमच्या मर्यादित राहत नाही. त्याच्या आहारी जास्त लागते. तंबाखू पहिल्या समजा खाऊन तर पाय म्हणून खाऊन पाहिला तर थोडंसं जीव म्हणत बरं आता तर खाऊन पाय. 1, 2, 3 वेळ खाल्ला की मग जीव म्हणत बंद होतो. मग पुन्हा खाल्ला मग ते खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही. पुन्हा खाल्ला मग त्याच्याशिवाय राहावतच नाही वाटत नाही. नसता घेतला तर त्याची सवय लागत नाही. 1 वेळची सवय लागली की ती सवय माणसाला जीव को न चाहते है मन की पगली माया और कौन दौड़कर पकड़ सके अपने देह की छाया. ही जी माया आहे, अशा आदती आहे, सवयी आहे, या सवयी जीवाला खतम करणाऱ्या आहे.
भोग का आरंभ, भोग काल और भोग की समाप्ति, ये भोग के आदि मध्य और अंत है, ये सब दुख से भरे है। पंच विषय सुख देत नित मील अनमील सब भांति, बिना प्रयोजन कष्ट यह तलफी रहा दिन राती. काय म्हणते? पंचविषय दुःख देत नित. आता आपण पंचविषयचं ऐकलं. शब्द जो आहे शब्द परखून विचारपूर्वक समज घेऊन ऐकला नाही तर तुम्हाला जीवनभर भटकवत ठेवणार आहे. स्पर्श तुम्हाला त्याला जर मर्यादा आली नाही तर तो जीवनभर मागं लावणार आहे. तो मागं लावतो कधी सोडणार आहे. रूप विषय आहे. समजा रूपाला समजा आपण आकर्षित झालो, त्याचे अधीन झालो तर रूप विषय कसा आहे? फसवणार आहे. मग सांगितलं मी. आणि रस विषय आहे, लुटणार आहे. आणि गंध विषय भ्रमविणारा नाही. त्याच्या भुंगा त्याच्या भोवतच भ्रमत राहते. दिवसही मावळते, अंधारही पडते, त्याच्या लक्षातच राहते, फुलाभोवताल घुमतच राहते. मग त्या पाकळ्यात बंद होऊन जाते तरी तो भ्रमतच राहते. तर अशा प्रकारे पाचही विषय जे आहे ते पाचही विषय दुःख देणार आहे. पंचविषय दुःख देत नित मील अनमील सब भांती. पा मील अनमील. मील म्हणजे पंचविषय प्राप्त झाले तर तृष्णा वाढते, आणि नाही प्राप्त झाले काय होते? आशा वाढते. प्राप्त नाही झाले. समजा म्हटलं अरे भाऊजी आता मला कडे चिमूरला जायचं आहे रमाकांत, थोडेसे 200 रुपये घेऊन बसस्टँडवर येऊन. मी बसस्टँडवर राहतो. तर आणले रमाकांत 200 रुपये पटकन. गाडी मिळाली मला तर माझी तृष्णा वाढली. कोणतंही काम पडलं अगोदर रमाकांतलेच फोन. अगोदर रमाकांतले, कारण तो करते ना, पटकन आणून देते वेळेवर. नारायण भाऊने एखाद्या वेळ नाही आणले तर त्याला फोन नाही करणार नाही का. मग आता समजा रमाकांत भाऊ भेटलाच नाही, नारायण भाऊ भेटला तर नारायण भाऊ तर रमाकांत आला नाही, थोडेसे 200 रुपये घेऊन या जो. तर आता नारायण भाऊ यादवकडे गेला, रमेश भाऊकडे गेला, त्याजवळ ते 200 रुपये द्यायची इच्छा पण पैसे होते. याले मागता त्याला मागता गाडीची वेळ होऊन गेली. हा बसला आशेन पाहतच त्याच्या गाडी निघूनच गेली. आशेची निराशा. म्हणजे प्राप्त झाले तर तृष्णा वाढते, आणि नाही प्राप्त झाले ते आशा धरून राहते. देईल येईल बा, बरं जाऊ दे, पहिली दुसरी गाडी भेटेल, तिसरी भेटेल. हा आला साहेब भेटलेच नाही पैसे, तो गेला ढोरं पाहा राहिला हात. असा आपलं जगणं असं. आशा मिटाव तृष्णा, हे भोग तर तृष्णा वाढते, नाही मिटाव तर आशेमध्ये जीवन राहते. आशा आहे बा, होईल महाबाळ तर फिटल महाकाळ. आशा आहे नाही का ते पोरगे शिव देते, आगा तू गाय म्हणते. त्या पायाचं कलावती, आई म्हणते तर कलावती म्हणते. कले यायला ती कधी असं आहे. काहून इतकं सहन करते? वाचला तर पुढं काळ आपला मिटेल बा म्हणून आशा आहे. तशा प्रकारे मील अनमील सब भांती. भांती म्हणजे भूल, भ्रम. बिना प्रयोजन कष्ट यह. बिना प्रयोजन म्हणजे काही तथ्य नाही, कष्ट घेते पण काही फायदा. तलफी रहा दिन राती. तलफी म्हणजे तलफी तळपत नाही. तलफी राहा दिन राती. तलफी तलप काय ते? आदत. तंबाखाची आदत, चहाची आदत, मटक्याची आदत नाही का. ज्याला आदत होत तळपते. तलफी राहा दिन राती. आता भजनाला आम्ही जाऊन बाकीचे लोक माझ्यासोबत राहे तर रात्री 2-3 वाजेपर्यंत भजन राहे. ज्याला चहाची तलप होती, 2 अभंग झाले रे झाले. याचं काही लक्ष भजनात लागतच नाही. आणि मी 3 वाजेपर्यंत भजन करू. मला काय तलप पासून होती? प्रश्नच काय. रात्रंदिवस कोण तळमध्ये? ज्याला तलप आहे तो. ज्याला तलप नाही तो काल तळपते, तो खुशाल झोपते. नाही तलप समजते राजू. तलप म्हणजे आदत, सवय. त्या माणसाची सवय तशीच घ्या. भाय नाक फुस करते नाही म्हणतो ना आपण, भाय नाक फुगवते. सवय एकेकाची. प्रत्येक तुम्हाला एक सवय, मला एक आहे. सगळेच त्या सवयीत आपण आहो, कमी अधिक जास्त प्रमाणात. म्हटलं सगळेच आहे. ज्ञानी अज्ञानी जे लोक आहे ना, जिथपर्यंत प्रकृती साथीला आहे आपली. तुका म्हणे गाईच्या ओव्यात घेचुडीचा चारा आणि वाहतसे धारा. गाईचा ओवा आहे तर तिथं काय? दूधही आहे आणि घेचुडीचा चारा आहे. कोणता? रक्तही आहे. दोन्ही आहे तिथे.
आता रक्त पेणारी दूध पेत नाही, दूध पेणारं रक्त पेत नाही, दोन्ही आहे त्याच्यात. त्या प्रकारे ज्ञानी आहे हा अनंत महाराज, पण प्रकृती आहे आणि पुरुषही आहे. आता तुम्हाला का घेता येते ते घेता येते. अवगुण नसताना तुम्हाला अवगुण सापडू शकते आणि गुण असताना तुम्हाला अवगुण सापडू शकते. माझ्या खूप कला आहे, न घेणाऱ्याला कोणती कला मी दिसेल नाही, तशी काही मोठी काही कला वाटली नाही. आणि समजा अवकल आहे माझ्यामध्ये तर तुम्हाला नाही तुम्ही म्हणता त्या माणसाला वाईट, पण माणूस चांगला आहे. म्हणजे वाईटही माणसामध्ये चांगलं दिसते, चांगलंही माणसामध्ये वाईट दिसते. प्रकृती आहे, जडधर्म आहे, चेतन धर्म आहे. तुम्ही ज्याचा स्वीकार कराल, ज्याची गरज आहे, ज्याची छानबीन आहे, ज्याची परख आहे ते तुम्ही घ्याल का नाही. बिना प्रयोजन कष्ट यह तल्फी रहा दिन राती. समजा तुम्हाला तल्फी म्हणजे सवयीच्या, आदतीच्या, स्वभावाच्या, समजीच्या अधीन झालेले माणसं कोणती परिस्थिती येईल, कोणीही त्याच्या संगतीत राहील तर रात्रंदिवस तडफणातच त्यांचं जीवन जाईल, कधी त्याचं जीवन स्थिर होणार नाही म्हणतात साहेब. शब्द स्पर्श रूपरसगंध पांचों विषयों के भोग मिलकर तृष्णा उत्पन्न करके तथा न मिलने पर आशा उत्पन्न करके सदैव दुख ही देते हैं. यह बिना प्रयोजन का दुख है, म्हणजे विनाकारण से, जिसमें पढ़कर मनुष्य रात दिन पीडित होता है. तर पहा पुढचं का म्हणते, थोडं राहिलं आता, बराच वेळ झाला नाही, बराच वेळ झाला नाही. त्रास येत आहे का तुम्हाला? नाही ना. पहा काय म्हणताय, जीव का मौलिक स्वरूप निर्मल आहे. जीवाचं मौलिक स्वरूप कोणतं आहे? निर्मल. निर्मल म्हणजे शुद्ध. उसमें संसार का कोई प्रयोजन नाही आहे. म्हटलं का? म्हणजे ज्ञानी समजदार माणसाला संसारात घडलेल्या घटनेचं काही एक प्रयोजन नाही आहे. म्हटलं संसार आता खूप समजा आभाळ झालं, विजा कडकडत आहे आणि पाऊस पावसाला सुरुवात, त्याच्याशी काही प्रयोजन नाही. तसं राहिलं तरी हा आपल्या छंदात राहते, आकाश साफ राहिलं तरी आपल्या छंदात राहते. म्हटलं का? पण आपल्या छंदात राहते याचा अर्थ असा नाही मग तुम्ही आभाळ आल्यावर पाणी लागल्यावर खाऊन घरात धाबत गेली जी म्हणाल तुम्ही, काही प्रयोजन नाही तर येऊ द्या पाणी, तुम्हाला काचं प्रयोजन आहे? नाही. प्रयोजन संसाराशी नाही आहे, पण संसारामध्ये तयार झालेले जे उलझन आहे त्यावर पर्याय शोधून आपला बचाव करते. कासव पर्याय शोधून चालते, कसाही नाही चालत. ससा बिळातून निघाच्या वेळेसच पाहिजे अगोदर कोंकण जायचं म्हणून. कुत्रा धावतानाच विचार करते कोंकण धावायचं म्हणून, का नाही कळत? ह्या काही सवयी नाही, हे पर्याय शोधणं आहे. समजदार माणसं पर्याय शोधते, त्याच्यामध्ये पडत नाही. आगाऊ भानगडीत राजकारणात, समाजकारणात हे जीव पडत नाही, पण मात्र पर्याय शोधून त्याचा दुष्परिणाम भोगा लागल यासाठी दक्ष लागणार नाही, याच्यासाठी ज्ञानी माणसं समजून दक्ष राहते. पटलं? आपण दक्ष राहतो. जीव का मौलिक स्वरूप निर्मल है, उसमें संसार का कोई प्रयोजन नहीं है. शरीर निर्वाह के लिए भी केवल सादा एवं स्वल्प वस्तु की आवश्यकता है, भोग की नहीं है. अतएव भोगों की आदत लगाकर केवल जलना है. आता एक समजा एखादी परिस्थिती प्राप्त झाली किंवा जेवण ताटात आलं, जेवण ताटात साधं सात्विक वरण भात भाजी पोळी ठीक आहे, तिथं 2 चटण्या खायला पाहिजे. आता टमाटरची नाही तर दह्याची कोणती 2 चटण्या, 2 कढ्या, नाही का? एक लिंबाचं राहतं, एक आंब्याचं राहतं. हे कुठं जगणं आहे का? जगणं काय नाही. त्याची ते म्हणजे तो संसारात पडला, त्याच्याशी मतलब नाही. आपल्या हिताचं, शरीराचं आणि मनाचं कसं आपल्याला हे राखता येईल, अस्तित्व राखता येईल, त्याचं भान ठेवून त्याचा आहार विहार राहते. प्राप्त परिस्थितीमध्ये समाजातल्या आपलं भान दवळून कोणतेही उपद्रव निर्माण होईल असं तो जीवन जगत नाही. उपद्रव मिटवण्याचं जीवन जगते. उपद्रव मिटवण्याचे जे पर्याय काढते, ते पर्यायामध्ये त्याचं पर्याय शोधून जीवन जगते. त्याचा अर्थ तो घाबरला असं त्याचं नाही, भिला असं नाही. पटलं? कृतीसारखीच राहते. जनामध्येच वागे, जना ऐशीच गोष्ट सांगे, परी ज्याचे अंतरी ज्ञान जागे, या नाव साधू. तुमचं त्याचं खाणं घेणं, बसणं, बोलणं, उठणं सारखंच राहते, पण त्याच्या अंतर्गतमध्ये जागृती राहते. आपण कोणाच्यामध्ये फसलो नाही पाहिजे, कोणता उपद्रव निर्माण झाला नाही पाहिजे, उद्या आपल्याला कोणत्या गोष्टी आव्हान झाल्या नाही पाहिजे. मग ती जागृती सतत ठेवून त्याची खबरदारी घेऊन तो जीवन जगते. इतका फरक आहे ना. तर बाकी तुमचं शरीर संत शरीर सारखंच आहे.
शरीर निर्वाह के लिए भी केवल सादा स्वल्प वस्तु की आवश्यकता है, भोग की नहीं। अतएव भोगों की आदत लगाकर केवल जलना है, काही फायदा नहीं। सन्मुख भिड़त पछारती, गरज से दिन बनाए, दावानल सादृश्य है, परशत देय जलाए। भोगों की इच्छा सामने आते ही, सन्मुख म्हणजे समोर आणे, बिनमुख म्हणजे माग। भिडत म्हणजे हां भिडत म्हणजे भिडणे, आपली गावठी भाषा, सोपं बोलायचं, साहित्य बाजूला माझी भाषा कशी आहे पटकन समजून। भिडत म्हणजे भिडणे, सोपं साहेब, कठीण लिहून आहे, पण आता आपण गावठी लोक, तुम्ही मी गावठी, आपली गोंडाले गोंड भेटता गोंडी भाषा बोलायची। आता ते तर बामना भाषा जमेल का, नाही का? त्यासारखं तुम्ही साधे, मी साधं, आपली गावठी भाषा वापर। भिडणे, भिडत म्हणजे भिडणे, सन्मुख येणे, चिपकणे, भिडणे, पटलं? हां, सन्मुख भिडत पछारती म्हणजे का पस्तावना, पश्चात म्हणजे त्याला पाठी लागली, त्याच्याच पाठीमाग लागली। जसं आता कोंबड बाजार पाहायला तुम्ही, आता उदाहरण द्यायला, कोंबड बाजार माहीत आहे, दोन कोंबडे कात्या बांधते आणि एकमेकाला झगडते, त्याला घाव पडते, धावत जाते, तेच पण पाठीमागे येते, त्याच्यावर येऊन पडते, मराले टेकते तरी एक लाथ मारून जाते। याला म्हणते पछारती, म्हणजे त्याच्या पाठीमागे लागते, पडलं? सन्मुख भिडत पछारती, गरजेसे दीन बने, कारण का गरजेमुळे दीन बनला, लाचारा, इलाज नाही, ज्याला आपण विवश म्हणतो, बेचारा माणूस, बेचारा क्या करे, बेचारा म्हणजे विवश आहे, तो अधीन आहे, नाही का? त्याच्यामध्ये स्वतःचं बल नाही, दुसऱ्याच्या बलाची मदत नाही, प्राप्त परिस्थिती बरोबर नाही, विवश होऊन जाते, हतबल होऊन जाते माणूस। साप घरात घुसला, कोणीच नाही, समजा दोघंच समजा आहे, बाप बाजूवर आहे, पोरग तेत आहे, लहानचं पोरग आहे, आणि सगळे शेतात गेले, साप घरात घुसला। आता ते विवश होईल, का करणार आहे, तिथं कल्ला करावं तर कोणीच नाही, मदत कोणाची घ्या तर कोणीच नाही, तेव्हा काय, त्याचं नाव विवश, बेचारा, विवश आहे। तर हा सन्मुख भिडत पछारती म्हणजे हे भोग पदार्थ जे आहे, ते भोग पदार्थ सन्मुख भिडले म्हणजे आपल्या अंगीभूत झाले, त्याच्याशिवाय जमतच नाही, अशी परिस्थिती झाली का ती भोग वस्तू तुमचा पिच्छा सोडत नाही। पछारती याचा अर्थ पिच्छा सोडत नाही, समजते ना? तुमचा पिच्छा सोडत नाही, कारण ती तुम्हाला आता खाणारच, कारण गरज से दीन बनाए, हा विवश आहे, दीन बनला, दुबळा झाला, इलाज नाही राहिला। दावानल सादृश्य है, दावानल म्हणजे अग्नी, सादृश्य म्हणजे अग्निसारखा, पेट घेणारा। आता त्याच्या जीवनामध्ये कोणती पेट घेईल हे सांगता येत नाही, त्याचं तन मन धन गुण कला राहील का नाही, धीर सुटेल का काय, भीती निर्माण होईल का काय, चिंताग्रस्त होईल का काय, याचं काही सांगता येत नाही। परशत देय जल आहे, परशत म्हणजे स्पर्श, अग्नी, समजा दावाग्नी भडकला आणि त्याचा स्पर्श झाला, जाळल्याशिवाय राहतच नाही, स्पर्श होत आहे, तुमचं अंतर तर ठीक आहे, पण भिडल्यावर का जळणेच आहे। तुमचा समजा एखादा घाव शब्दाचा माझ्या अंतकरणाला भिडला तर चित्त जळून जाते, नाही का? घाव जर एखादा बसला तर तुमचं बोलणं माझ्या उर्मी बसलं एक वेळ, तर चित्त काय होईल, अरे त्याचा आत्मा तलतलून जाईल, काही नसताना माझ्यावर आरोप केला, अरे म्हणून तलतलाल करी, अशा प्रकारे दावाग्नी पेटली का जळण्याशिवाय इलाजच नाही। भोग पदार्थ आहे, ते भोग पदार्थ तुमच्या अंतकरणाला एक वेळेस भिडले की ते भोग पदार्थ तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये उपद्रव निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, त्यातून तुम्हाला कसंच वाचता येणार नाही, असा त्याचा अर्थ आहे।
काम भोग की इच्छा, स्वाद की इच्छा, पद की इच्छा, सम्मान की इच्छा, गुरुवाई की इच्छा, बाहर से कुछ भी पाने की इच्छा मन को जलाने का ही काम करती है. त्यातून तुम्ही कधी वाचू शकत नाही. म्हणून भोग पदार्थापासून सावधच राहिलं पाहिजे, त्याच्या अधीन झालं नाही पाहिजे. थोडीशी समज वापरली पाहिजे. भोग दुःख समजे नहीं, ताही ते चाहोत ताही ते चाह, खटक लगावत जीव को देत दुसह दुख दाह. मन इंद्रिय को उत्तेजित करने वाले सारे भोग दुःखपूर्ण आहे. पटलं का? उत्तेजना मिळणारे सगळे भोग दुःखपूर्ण आहे. आता चहा आहे, चहा घेतला का थोडीशी उत्तेजना येते, आळस निघून जाते, पण दुःखपूर्ण आहे. कोणत्याही सवयी तशाच आहे. परंतु यह तथ्य लोग नहीं समझते. इससे उनकी इच्छाएं उत्पन्न होती है और जीव को उद्वेगित कर असहनीय दुख में जलाती रहती है. दुखपूर्ण विषय भोगों में सुखाभास होना यही भ्रम है, यही माया है. आता समजा एखादा विषय सेवन करणं आहे, एखादा पदार्थ खाणं आहे, एखाद्या ठिकाणी कोणत्या कार्यक्रमात जाणं आहे, हे सगळं सुखभास म्हणजे सुख होते. लोक आपल्याला बरं म्हणते म्हणून आपण जातो, किंवा तिथं त्यांचं समाधान होते म्हणून जातो, पण तिथं दुःख निर्मिती आहे. जो मनुष्य प्रत्येक क्षणाला करणारी कृती दुसऱ्यासाठी करतो, दुसऱ्याच्या सुखासमाधानासाठी, तिथं दुःखाचे निपज उत्पन्न होते. लक्षात घ्या. बोलणंच पटलं तुम्हाला. जो मनुष्य आपली कृती दुसऱ्याला सुख समाधान प्राप्त व्हावं म्हणून करते, त्यामध्ये त्याला दुःखाची निर्मिती आहे. त्याला दुःख त्याच्या पदरी येणार आहे. काऊन? हा दुसऱ्याच्या सुखाच्या समाधानासाठी काही करत आहे कृती. दुसऱ्याचं सुख आणि समाधान दुसऱ्याच्या हातात नाही आहे, आपल्या हातात नाही आहे. पराधीन वृत्ती नाही हे स्वाधीन, तयाशी रुसून काय साधी. मी माझ्या वृत्तीवर काही सुधार बिघाड करू शकतो, तुमची वृत्ती मी सुधार बिघाड करू शकतो, फक्त सांगू शकतो. ऐकलं तर सुधार होईल, नाही ऐकलं तर बिघड. तुमचा स्वभाव सुधारणं न सुधारणं, समज बदलवणं न बदलवणं माझ्या हातात नाही आहे, ते तुमच्या हातात आहे. फक्त संत काय प्रेरक आहे. आई स्तन उघडं करते आणि स्तनाचं स्तन त्या मुलाच्या तोंडात घालते, बस झालं तिचं काम. आता स्तनामधलं दूध ओढणं काय आईचं काम नाही, ते कोणाचं काम आहे? पेनाऱ्याचं काम आहे. दूध ओढणं त्याचंच काम आहे, पोटात जाऊ देणं त्याचंच काम आहे, गेलेलं पचवणं त्याचंच काम आहे, उलट्या करणं त्याचंच काम आहे. ते आईच्या हाताकडे नाही राहत. पटलं का? त्या प्रकारे दुःखपूर्ण ज्या वस्तू आहे, त्या वस्तू सुखाचा भास आपल्याला होते, पण भ्रम निर्माण करणं, दुःख निर्माण करणं राहते. त्याचंच नाव माया आहे. यही इच्छा का रूप बनते. सुखासाठी आपण दुसऱ्याची मुलगी पत्नी म्हणून आणतो. कालपर्यंत मोकरा होता, आता शुभम म्हणून सावधान झालं, पत्नी म्हणून स्वीकार झाला. त्या पुढच्या क्षणापासून जे सुरू झालं का नाही परीक्षा, तर मरायलाही लागला. परीक्षा संपली नाही. ती बिचारी आपला नवरा आपलं सुख देते म्हणून मायबाप भाऊ बंद सोडून त्याच्या घरी येते, तर इकडे आल्यावर माहेरचं सुख इकडे मिळणार आहे का? नाही. ते सुख गेलं. तिथे तुम्ही स्वतंत्र होती किती म्हटलं. इथं